नांदेड शहरातील प्रभाग क्रमांक 2 आसरानगर येथील नगरसेविकेचे पती खाजी नाफे यांच्याविरुद्ध सांगवी ब येथील शेतकऱ्यांनी एकत्रित तक्रार दाखल केली आहे। जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, महानगरपालिका आयुक्त तसेच विमानतळ पोलीस ठाण्याकडे लेखी निवेदन देत संबंधितावर फौजदारी कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे। सांगवी शहरातील नदीकाठच्या जमिनीवर फ्लड झोन, कब्रस्तान आणि स्मशानभूमीचे आरक्षण असल्याचे सांगून शेतकऱ्यावर दबाव आणला जात आहे। मात्र नगरविकास विभाग मंत्रालयाने गेल्या वर्षी जारी केलेल्या पत्रानुसार सदर गटावर कोणतेही आरक्षण नसल्याचे स्पष्ट केले, असा दावा तक्रारदारांनी केलाय। येथे आरक्षण आहे, तेथे आरक्षण आहे असे सांगून वारंवार त्रास दिला जात असून जमीन आरक्षित असल्याचे कारण पुढे करून पैशाची मागणी केली जात असल्याचा आरोपही करण्यात आलाय। जो शेतकरी पैसे देतो त्याचा सर्वे नंबर तक्रारीत टाकला जात नाही, मात्र जो पैसे देत नाही त्याचा सर्वे नंबर समाविष्ट करून कारवाईची धमकी दिली जात आहे, असा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केला आहे। तसेच नगरसेविकेच्या लेटरहेडचा गैरवापर करून बनावट स्वाक्षरी तक्रार देण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे। या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाईची मागणी करण्यात आली आहे। मी सांगवी येथील शेतकरी असून मी महानगरपालिकेतला शेतकरी आहे। माझी जमिनीवरील आरक्षण उठून बरेच दिवस झालेले आहेत, तरी जे स्वतःला समाजसेवक समजतो, खंडणीखोर नगरसेवक आम्हाला अडचणी आणून आमच्या गटावर तो पैसे मागतो, प्लॉटिंग कशी टाकू शकतो अशा धमक्या देतो, असा आम्हाला तो वेळोवेळी त्रास देतो। तर अशा खंडणीखोर नगरसेवकाला समाजसेवा करण्याचा तर अधिकार नाहीच, पण त्याचं नगरसेवक पद रद्द करण्यात यावं आणि आम्हाला प्रशासनानं आणि महानगरपालिकेनं न्याय मिळवून द्यावा ही माझी नगरपालिकेला कळकळीची विनंती आहे। आणि असे खंडणीखोर नगरसेवक नगरपालिकेमध्ये समाजाचा विकास काय करू शकणार आहेत? हे फक्त पैसे वसुली करणं आणि यांना जातीमध्ये भांडणं लावणं एवढंच कळतं आहे। त्यासाठी माझ्या प्रशासनाला कळकळीची विनंती आहे की याला अशा खंडणीखोर नगरसेवकाला तात्काळ जर नाही रोखलं तर भविष्यात असे नांदेडला बरेचसे खंडणीखोर तयार होतील आणि माझ्यासारख्या गरीब शेतकऱ्याला त्रास देतील। त्या नगरसेवकाने आमचे जे विक्री केलेले लोक आहेत त्यांना तो सरळ आम्हाला पैसे मागतो, त्यांना असे का केलं, तसं का केलं, इथं आरक्षण आहे, तिथं आरक्षण आहे। माझ्या जमिनीवर कुठल्याही प्रकारचं आरक्षण नसून तो मला म्हणतो की तुमच्या जमिनीवर आरक्षण आहे, इतके लाख द्या, तितके लाख द्या। कुठून द्यायचे पैसे? या लोकांना काय म्हणून द्यायचे? आणि तो का आमच्या नगरच्या वार्डात बी येत नाही, प्रभागात बी येत नाही, फक्त धमक्या देणं आणि पैसे वसुली करणं हा धंदा यांनी धरलेला आहे। तरी प्रशासनाने असे समाजकंटक नगरसेवक तात्काळ बरखास्त करण्यात यावे एवढी माझी महानगरपालिकेला आणि प्रशासनाला कळकळीची विनंती आहे। आणि एवढं आमच्यावर प्रशासनाने आम्ही वेळोवेळी महानगरपालिकेला सहकार्य केलेले, सांगवीनं तर भरपूर सहकार्य केलेले आणि या सहकार्याचा मोबदला म्हणून मला न्याय मिळवून द्यावा महानगरपालिकेने एवढीच माझी कळकळीची विनंती आहे। मी शेतकरी संतोष पाटील कोकाटे, सांगवीमधील काही दिवसापूर्वी आरक्षण पडलं होतं, मग ते काही काळामध्ये रद्द झालं। तरी पण हे जे नवीन नगरसेवक आलेले आहेत यांना काहीतरी ऑब्जेक्शन नवीनच घ्यायलेत आणि ते नगरसेवक आमच्या वार्डामध्ये नाहीत, पण ते वार्ड क्रमांक 2मध्ये आहेत आणि ही जमीन 3मध्ये आहे। त्याचा अधिकार पण नाही इकडं समजा ऑब्जेक्शन घेण्याचा। तरी पण ते आम्हाला सांगवीच्या शेतकऱ्यांना खूप काही त्रास देत आहेत आणि असे आरक्षण आहे, हे आहे, ते आहे असे वापा करून जे प्लॉटिंग पडलेले आहे त्या प्लॉटिंग विक्री केलेली आहे, काही त्या विक्री घेतलेल्या लोकांना असं काहीतरी गैरसमज करून ते रद्द व्हावं आणि असं शेतकऱ्याचं नुकसान व्हावं म्हणून असे काहीतरी नुकसान म्हणताना पैसे मागणी करणे, हे करणे, असं काही समजा बरंच काही बोलणं करून त्याला तर ओळखतही नाही आमच्या इकडं कोणी पण। मग तरी पण हे ऑब्जेक्शन घेतल्यामुळं आता आम्हाला माहीत झालं की बा हे कोणतरी नगरसेवक आहे आणि ऑब्जेक्शन घेतलं आमच्या इकडं नाफे कोणतरी नवीनच आहे। तक्रार महानगरपालिकेला केली आहे, SP ऑफिसला केलेली आहे, पोलीस स्टेशनला केलेली आहे, सर्वीकडे अर्ज दिलेले आहेत। तरी प्रशासनाने याचे लवकरात लवकर सर्व शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावे असं ऐकण्यात आलेलं आहे माझं की प्रभाग 2मधील काँग्रेस पक्षाच्या नगरसेविकेने या ठिकाणी काहीतरी अर्ज करून या ठिकाणी व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून हा व्यवहार थांबवला जाईल व यातून काहीतरी स्वतःचा आर्थिक फायदा साध्य करण्याचा असा हा हेतू दिसत आहे। परंतु माझी प्रशासनाला विनंती आहे की आपण या ठिकाणी गाड्या पाठवून किंवा कुठलेही लोक पाठवून लोकांची गैरसमज निर्माण करू नये। कारण काय आहे की मागील जो DP प्लॅन आहे त्या DP प्लॅनचं आरक्षण रद्द झालेलं आहे
आपण सगळीकडे बातम्या बघितलेल्या असाल की DP प्लॅन रद्द झालेला आहे, त्याचा GR पण आलेला आहे. त्याचबरोबर तुकडाबंदी नियम म्हणजे तो पण लागू झालेला आहे. त्यामुळे शेतकऱ्याला वेटीस धरून त्यांचे व्यवहार थांबवण्यासाठी हे जो प्रकार चाललेला आहे हा ताबडतोब बंद करावा. जर काही अशा घटना जे घडत आहेत त्या थांबवाव्यात. आमच्या सांगवी गावाच्या वावरावर आरक्षण उठवलेलं असून या लोकांना आणखी आमच्या वावरावर दादागिरी करून आमच्याकडून पैसे खावा अशी अपेक्षा धरून आमच्या वावरावर यानं आरक्षणचा कायदा टाकला आहे. तर ते आमच्या गावातला नगरसेवक बी नो आणि कोणी बी नो आम्हाला तक्रार द्यायला याचे काही घेणदेण नाही. प्रकरण हे आमच्या शेतीचं आहे. आम्ही शेती विकली, आम्ही शेती विकून आम्ही दुसरीकडे शेती घेतली. आमचं हे जे प्लॉटिंग जे आहे ते आजच्या 2 वर्षाखाली झालेली आहे. ते प्लॉटिंगवर आता यानं आरक्षण आमचं काय म्हणून म्हणते, आमचं नाव बदलाम का करायला शेतकऱ्याचं काढा ना. नाही ना, तुम्ही सगळ्याकडे पैसे काढा ना. झालं मग त्याच्यासाठी काय दंडदोष असेल ना, त्याचं बी काय आहे की नाही. काय जलंबार त्याचं एक करत असतील. हा, आणि असं काही करू नये कोणी.